नमस्कार मंडळी, सॅन इन्फोटेकमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. अच्छा, विचार करा, आपल्या गावात जी काही विकास कामं चालली आहेत त्यावर किती खर्च होतोय याची सगळीच्या सगळी माहिती जर आपल्याला घर बसल्या आपल्याच मोबाईलवर मिळाली तर? हो, हे आता शक्य आहे भारत सरकारच्या मेरी पंचायत ॲपमुळे. चला तर मग आज आपण हे ॲप नेमकं काय आहे आणि ते वापरायचं कसं हे एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. बऱ्याचदा आपल्या सगळ्यांच्याच मनात हा प्रश्न येतो नाही का, की आपल्या गावात कोणतं काम सुरू आहे, त्यावर नक्की किती खर्च होतोय, किंवा कोणत्या नवीन सरकारी योजना आल्या आहेत. आणि खरं सांगायचं तर ही माहिती मिळवणं कधीकधी खूप अवघड होऊन बसतं. पण थांबा, आता यावर एक मस्त डिजिटल उपाय आला आहे. अगदी बरोबर. याच समस्येवर एक तोडगा म्हणून भारत सरकारनं मेरी पंचायत नावाचं हे अधिकृत ॲप आणलंय. या ॲपमुळे काय होतं माहितीये, ग्रामपंचायतीचा सगळा कारभार एकदम पारदर्शकपणे आपल्या मोबाईल स्क्रीनवर दिसतो. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे एक सरकारी ॲप आहे, त्यामुळे यावरची माहिती ही 100% खरी आणि विश्वासार्ह असते. चला तर मग पटकन एक नजर टाकूया की आज आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी आपण या ॲपची ओळख करून घेऊ, त्याचे फायदे काय आहेत ते जाणू. मग ते मोबाईलमध्ये कसं घ्यायचं, म्हणजे इन्स्टॉल आणि रजिस्टर कसं करायचं ते बघू. त्याचा वापर कसा करायचा हे शिकू. आणि हो, शेवटी मी तुम्हाला काही एकदम महत्त्वाच्या टिप्स सुद्धा देणार आहे. तर चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. हे ॲप नक्की आहे तरी काय आणि याचा आपल्याला थेट म्हणजे डायरेक्ट फायदा कसा होणार आहे हेच आधी आपण समजून घेऊया. तर बघा, मेरी पंचायत हे दुसरं तिसरं कोणी नाही तर थेट भारत सरकारच्या पंचायती राज मंत्रालयाने तयार केलेला एक ऑफिशियल ॲप आहे. याचा मुख्य उद्देश एकच आहे, ग्रामपंचायतीच्या कामामध्ये पारदर्शकता आणणं आणि गावातील प्रत्येक नागरिकाला माहितीच्या आधारावर सक्षम बनवणं. अरे वा, या एकाच ॲपमधून बघा किती गोष्टी आपल्याला मिळतायत. गावात कोणती विकास कामं सुरू आहेत, त्यासाठी सरकारकडून किती निधी आलाय, ग्रामसभेत काय ठरलं, एवढंच नाही तर आपले सरपंच आणि सदस्य कोण आहेत त्यांची माहिती सुद्धा इथे मिळते. आणि सगळ्यात भारी म्हणजे आपण फक्त माहिती बघू शकत नाही तर आपल्या सूचना देऊन आणि तक्रार करून गावाच्या विकासात सहभागी सुद्धा होऊ शकतो. चला, आता थिअरी खूप झाली, आपण आता प्रॅक्टिकलकडे वळूया. सगळ्यात पहिली आणि एकदम सोपी पायरी, हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये घ्यायचं कसं, म्हणजेच इन्स्टॉल कसं करायचं ते पाहूया. हे अगदी सोपं आहे. बघा, सगळ्यात आधी आपल्या मोबाईलमधलं प्ले स्टोअर उघडा. वर जी शोधायची जागा असते म्हणजे सर्च बार, तिथे मेरी पंचायत असं टाईप करा. तुम्हाला लगेच भारत सरकारचा अशोक चक्राचा लोगो असलेलं ॲप दिसेल. बरोबर तेच निवडा आणि समोरच्या हिरव्या इन्स्टॉल बटनावर क्लिक करा. बस, काही क्षणात ॲप तुमच्या फोनमध्ये येऊन जाईल. ॲप इन्स्टॉल झालं का? वाह! आता पुढची आणि तितकीच सोपी पायरी आहे नोंदणीची, म्हणजे रजिस्ट्रेशन करण्याची. चला, ती कशी करायची तेही बघून घेऊया. ॲप उघडल्याबरोबर सगळ्यात आधी तो तुमचा मोबाईल नंबर विचारेल, तो टाका. मग तुमच्या मोबाईलवर एक OTP म्हणजे एक पासवर्ड येईल, तो तिथे टाका. यानंतर फक्त आपल्या राज्य, जिल्हा, तालुका आणि आपलं गाव एवढं अचूक निवडा. झालं, तुमची नोंदणी पूर्ण झाली. किती सोपं आहे. ओके, तर नोंदणी पूर्ण झाली. आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा भाग. ह्या ॲपचा वापर करून आपल्याला हवी असलेली माहिती मिळवायची कशी हे आपण आता प्रत्यक्ष बघूया. ॲपमध्ये आत शिरल्यावर तुमच्यासमोर अशी एक होम स्क्रीन येईल. इथे बघा, सगळे महत्त्वाचे पर्याय तुमच्या डोळ्यासमोर आहेत. पंचायत माहिती, विकास कामे, योजना आणि तक्रार, सगळं काही एकदम सोप्या पद्धतीने मांडलेलं आहे. आता समजा आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की आपल्या गावात सध्या नक्की कोणती विकास कामं सुरू आहेत किंवा कोणती मंजूर झाली आहेत. मग ते कसं बघायचं? चला पाहूया. होम स्क्रीनवरच्या विकास कामे या बटनावर क्लिक करायचं. इथे तुम्हाला सगळीच्या सगळी माहिती मिळेल. कोणती कामं मंजूर झाली आहेत, कोणती अजून सुरू आहेत आणि कोणती पूर्ण झालीत. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे प्रत्येक कामासाठी किती पैसे आले आणि किती खर्च झाले याचा सगळा हिशोब तुमच्या डोळ्यासमोर असेल. आता पाहूया या ॲपची एक जबरदस्त सुविधा. समजा गावात रस्त्यावर कचरा साचलाय, नळाला पाणी येत नाहीये किंवा रस्त्यावरची लाईट बंद आहे. आता कुठेही जायची गरज नाही, तुम्ही थेट ॲपमधूनच तक्रार नोंदवू शकता. बघायचंय कसं? चला, ॲपमधल्या तक्रार विभागात जायचं. तिथे तुमची समस्या निवडायची. पाणी, स्वच्छता, वीज, जे काही असेल ते. आता जिथे समस्या आहे तिथूनच तुमच्या मोबाईलने एक फोटो काढायचा आणि अपलोड करायचा. असं केल्यावर काय होतं माहितीये, त्या फोटोसोबत जागेची माहिती म्हणजे जिओ टॅग आपोआप जोडली जाते. त्यामुळे अधिकाऱ्यांना नेमकी जागा शोधायला मदत होते. तक्रार केल्यावर तुम्हाला एक नंबर मिळतो, ज्यावरून तुमच्या तक्रारीचं पुढे काय झालं हे तुम्ही ॲपमध्येच तपासू शकता.
ॲप कसं वापरायचं हे तर आता तुम्हाला कळलं आहे, पण थांबा, आता काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा ज्यामुळे तुम्हाला याचा वापर करायला आणखी सोपं जाईल. ह्या काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. 1. हे ॲप चालवण्यासाठी मोबाईलमध्ये इंटरनेट असणं गरजेचं आहे. 2. नोंदणीसाठी नेहमी तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर वापरा. 3. कधीकधी ॲपवरची माहिती अपडेट व्हायला वेळ लागतो. जर असं काही आढळलं तर तुम्ही थेट ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन विचारू शकता. आणि हो, फक्त तक्रारीच नाही तर गावाच्या भल्यासाठी तुमच्या चांगल्या सूचनांचंही इथे स्वागत आहे. शेवटी एकच गोष्ट सांगायची आहे, हे ॲप फक्त एक साधन आहे. खरी ताकद आपल्या सहभागात आहे. आपण जेवढं जास्त या ॲपचा वापर करू, प्रश्न विचारू, सूचना देऊ, तेवढाच आपल्या गावाचा विकास आणखी वेगाने होईल. आशा आहे की मेरी पंचायत ॲपबद्दलची ही सगळी माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आता ही माहिती फक्त स्वतःपुरती मर्यादित ठेवू नका. आपल्या गावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर, मित्रपरिवारात हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोक जागरूक होतील. आणि हो, व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. अशाच उपयुक्त सरकारी योजना आणि ॲप्सची माहिती आपल्या सोप्या मराठी भाषेत मिळवण्यासाठी सॅन इन्फोटेक चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि ती जी बाजूची घंटी आहे ना, ती पण दाबा, म्हणजे आमचा पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. धन्यवाद.